नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. आज आपण रांजणगाव गणपती या ठिकाणी आलो आहोत आणि आपले हे साहेब आहेत, यांनी तैवान पिंकची लागवड केली होती आणि लागवडीचा आपण त्यांना एकदम व्यवस्थित माहिती दिली होती. आणि त्या माहितीनंतर आपल्या लक्षात असं येतं की पूर्ण बागवर प्लॉटवरती नजर टाकल्यावरती अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी नियोजन केलं. ठिबकचं नियोजन असेल, खतांचं नियोजन असेल आणि अतिशय सुंदर पद्धतीने बाग आणलेला आहे. आणि बागेकडे जर लक्ष टाकलं तर प्रत्येक झाडामध्ये ब्रँचेस चांगल्या पद्धतीचे आहेत, फुटवा चांगला आहे आणि झाडाची ग्रोथसुद्धा खूप चांगली आहे. तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे. त्यांची आज आपण ओळख करून घेऊ. काय नाव आहे साहेब आपलं? अजित अनिल पासून बरं. आता काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने तुमच्या झाडांची झाली का वाढ व्यवस्थित झाली आहे का सगळं नक्कीच व्यवस्थित? नक्कीच सगळेजण व्हिजिट करून जातात. ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वयामानाने खूप चांगली वाढ आहे या झाडांची. अच्छा अच्छा. कारण की आता त्यांचा बाग जरी फुटवे भरपूर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आता त्यांनी शेणखतासाठी सुद्धा तयारी करू. शेणखत काय काय आणलंय तुम्ही त्याला शेणखत? साधारणतः एक 13 ते 14 ट्रॉल्या शेणखत आहे. हा. त्याच्यानंतर 709 एक गाडी कोंबड खताची आहे. हां त्याच्यानंतर आपण युरिया, त्याच्यानंतर आपण तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक भेसळ डोस भरलाय हां शेणखत कुजण्यासाठी. साधारणतः एक 10 तारखेला एक 40 दिवस कंप्लीट होईल. त्यानंतर आपण भरणार आहोत बागेमध्ये ती. म्हणजे मी ज्या पद्धतीने त्यांना सांगतोय त्या पद्धतीने त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे. आणि जर असंच नियोजन राहिलं तर निश्चित स्वरूपात त्यांचा 8 ते 10 महिन्यामध्ये प्लॉटचा आपण छाटणी करून धरणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं हार्वेस्टिंग आपण घेणार आहे. कारण की मी जरी सांगत असलो पण त्यांचं वैयक्तिक स्वतःचं खूप चांगलं लक्ष आहे सगळ्या प्लॉटवरती. आणि सगळी झाडांना मी चक्कर मारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खूप चांगली ग्रोथ आहे. अशाच पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्यांना भेटणार आहे. धन्यवाद.